हे पित्या परमेश्वर, आम्ही तुझे खूप आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो प्रभू. धन्यवाद ईश्वर. आज पुन्हा आम्ही सर्व तुझ्या पायापाशी आलेलो आहोत. यस जीसस. आम्हाशी बोल पित्या, हो तुझं वाटण्याचं गुज आणि रहस्य आम्हाला प्रगट कर. यस यस. आबा, जे येत आहेत त्यांचे मार्ग आम्ही मोकळे करतो हो ईश्वर. आणि विशेषतः प्रार्थना करतो जे इथं जे टीव्हीवर पाहतील यस. प्रत्येक एक गोष्ट त्यांना पवित्र आत्मा तुझ्या कृपेने समजू दे पित्या, यस यस. आणि त्यांच्यात तुझा गौरव होऊ दे. हो ईश्वर. मी प्रत्येक अडखण बंधन, प्रत्येक डिस्टर्बन्सचा आत्मा बांधून नाश करतो नाश कर. आणि आज वाचण्याचं गुज आणि रहस्य प्रत्येकानं समजणारच तुला धन्यवाद Yes, देतो. yes. येशूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. आमेन. ओके, थँक्यू जीसस. टाइम किती झाला? राईट टाइम. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ओके, आजचा विषय आपण घेणार आहोत झावळ्याचा रविवार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर या ठिकाणी आम्ही या झावळ्या कलेक्ट केल्यात. तर माहीत नसेल तर बघून घ्या, या झावळ्या आहेत आणि याच्यावरच आजचा आपला संदेश आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमचा पेन बुक्स रेडी ठेवा. आपण प्रत्येक गोष्ट डीपमध्ये शिकणार आहोत की झावळ्याचा रविवार नेमकं काय आहे, त्याचं काय महत्त्व आहे, त्या दिवशी प्रभूंनी काय काय केलं, हे सर्व आपण पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का झावळ्याचाच रविवार का म्हणतात, मग तो रविवारीच का येतो, आणि असे काही प्रश्न आपल्या मनात असतील तर देवाच्या कृपेने आज देवाच्या आत्म्याद्वारे आम्हाला त्याचे प्रगटीकरण होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आम्हाला नॉर्मल वाटतं पण याचा आत्मिक अर्थ मोठा आहे, याचा आत्मिक अर्थ मोठा आहे. मोठा आहे आणि हाच आत्मिक अर्थ आम्हाला शिकायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का झावळ्याच्या रविवारच्या दिवशी भरपूरशा गोष्टी झाल्यात आणि त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि बायबलमध्ये कुठं काय काय लिहिलंय, तर आज देवाच्या कृपेने आम्ही सर्व पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले बुक्स, पेन किंवा तुमचं बायबल असेल तरी चालेल, टिक मार्क करून ठेवा. प्रत्येक गोष्ट म्हणजे तुम्हाला डीपमध्ये समज जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जो की झावळ्याचा रविवार जे शीर्षक आहे, हे शीर्षक का पडलं? येणाऱ्या रविवारी कोणता दिवस आपण साजरा करतो? झावळ्याचा रविवार. झावळ्याचा रविवार. मग हा का साजरा करतो? हा का साजरा करतो, त्याच्या मागचं कारण काय आहे, हे सर्व आम्हाला समजणं गरजेचं आहे. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, रविवारीच तो का आपण हे करतो, सोमवार का नाही, मंगळवार का नाही, बुधवार का नाही, तर हे सर्व देवाच्या आत्म्याद्वारे आज आम्ही शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हां, तयार आहात सर्व? ओके. आज आपण जास्त करून गणित पाहणार आहोत, कॅल्क्युलेशन पाहणार आहोत की कशा प्रकारे ते दिवस टॅली होतात, हे सर्व आपण शिकणार आहोत. पण जसं मी सांगितलं की झावळ्याचाच रविवार का आणि हा रविवारच का आहे, तर सर्वातून प्रथम आम्हाला हे कळलं पाहिजे का वलांडण सणाचं जे रूपांतर होतं ते नंतर कशामध्ये झालं? प्रभुभोजनामध्ये. कशामध्ये झालं? प्रभुभोजनामध्ये. आणि वलांडणाचंच अर्पण म्हणून या ठिकाणी कोण अर्पले गेला? येशू ख्रिस्त. येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे वलांडण सणाचं आणि झावळ्याचा रविवार याच्याशी भरपूर संबंध आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, वलांडण सणाचं रूपांतर कशामध्ये झालं? प्रभुभोजनामध्ये. प्रभुभोजनामध्ये. कशामध्ये? प्रभुभोजनामध्ये. आणि या ठिकाणी वलांडण सणामध्ये कुकरू कापायचे. काय कापायचे? कुकरू कापायचे. मग या ठिकाणी कोणाला अर्पण केलं? येशूला. म्हणून ते जसं त्याच्याबरोबर संयुक्त आहे, त्याचबरोबर झावळ्याचा रविवार देखील त्याच्याबरोबर कसा आहे? संयुक्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आपण असा लिहून घेऊया, हा दिवस रविवारीच का येतो? कधी येतो? रविवारी येतो. सोमवारी का नाहीत? शनिवारी का नाहीत? गुरुवारी का नाहीत? आपण कधी झावळ्याचा रविवार करतो? रविवारी. दुसरा दिवस होतो का? झावळ्याचा सोमवार, झावळ्याचा मंगळवार नाही. कोणता दिवस होतो? रविवार. रविवार. तर बायबल जर आम्ही वाचलं तर या ठिकाणी आम्हाला कळलं, जर आम्ही योहान याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन जर आम्ही वाचलं. मग येशू वलांडण सणाच्या पूर्वी 6 दिवस आधी बेथानीस आला. हां, कधी आला? 6 दिवस आधी. हां, लक्षपूर्वक ऐका. सर्व कॅल्क्युलेशन्स लिहून घ्या. तुमच्या बुकमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तिथं टिक करू शकता. प्रभू येशू ख्रिस्त वलांडण सणाच्या 6 दिवस आधी. किती दिवस आधी? 6 दिवस. कुठं आलाय? बेथानीस आला. कुठं आलाय? बेथानीमध्ये. बेथानीमध्ये आला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कुठं आला? बेथानीमध्ये. किती दिवस अगोदर? 6 दिवस अगोदर. आपला प्रश्न असा होता का झावळ्याचा जो दिवस आहे तो रविवारीच का आपण साजरा करतो, तर त्याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी कळलं. जर आम्ही पुन्हा योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 12 वचन वाचत आम्हाला कळलं. दुसऱ्या दिवशी सणास आलेल्या साधारण लोकांनी येशू यरूशलेमेत येत आहे असे ऐकून खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या आणि ते त्याच्या भेटीस निघून गेले. हां, पहा या ठिकाणी आता मला काय सांगायचं समजून घ्या व्यवस्थितरित्या. मी तुम्हाला सांगतो की बायबल सांगतं का तो बेथानी 6 दिवस कसा आला? अगोदर आला. बरोबर आहे. नंतर असं लिहिलं दुसऱ्या दिवशी. कोणत्या दिवशी? दुसऱ्या दिवशी. तो कुठं आला? यरूशलेममध्ये आला. कुठं आला? यरूशलेम. आणि त्या दिवशी लोकांनी काय घेतल्या? झावळ्या घेतल्या. झावळ्या.
प्रेज द लॉर्ड. कळतंय का? बेथानीत किती दिवशी आला होता तो? 6 दिवस अगोदर. अगोदर. पण इथं लिहिलंय दुसऱ्या दिवशी. कितव्या दिवशी? दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी. मग जर या ठिकाणी जर आपण पुढचे काही वचन वाचू म्हणजे आपल्याला कळलं. आता पुन्हा आपण त्याच्यामध्ये रीड करणार आहोत. पुन्हा मत्तई काढा. बेथानीमध्ये कधी आला? आणि नंतर आपण मध्ये वचन वाचतो, काही गोष्टी घडल्या, त्यानंतर असं लिहिले दुसऱ्या दिवशी. तो कुठं आला? हां सर इथं लिहा पुढं ब्रॅकेटमध्ये, यरुशलेममध्ये. मी हां मत्तई त्याचं या ठिकाणी आपण 21वा अध्याय काढू. तो झावळ्याच्या रविवारच्या दिवशी आला, बरोबर आहे. लोकांनी हातामध्ये काय घेतल्या आणि डान्स करू लागले. काय करू लागले? येस, नाचू लागले, गाऊ लागले, त्याला वेलकम करू लागले आणि घोषणा देऊ लागले. घोषणा या प्रकारे दिल्या. जर आपण मत्तई याचा 21वा अध्याय आणि त्याचं 8वं आणि 9वं वचन वाचतो, तेव्हा समुदायातली पुष्कळ लोकांनी आपले वस्त्र वाटेवर पसरली व दुसऱ्या झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व वाटेत पसरीत होते. आणि त्याच्या पुढे चालणारा लोकसमुदाय ओरडत म्हणाला, दाविदाच्या मुलाला होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे, परम उंच आकाशामध्ये होसान्ना. प्रेज द लॉर्ड. कधी झाले सर्व? कधी झालं? झावळ्याच्या रविवारी. कधी झालं? झावळ्याचा रविवार, बरोबर आहे. पहा 10वं वचन. हे वचन ऐकलं सर्वांनी लक्षपूर्वक. लोक काय म्हणतात? कोण आलाय? कोण आलाय? प्लीज याच्यामध्ये मला प्रगटीकरण सांगायचं, लक्षपूर्वक ऐका, केअरफुली. येशू ज्यावेळेस आला, लोकांना कळलं, त्यांनी हातामध्ये काय घेतलं? पटकन. कारण त्यांना काय कळलं? कोण येतोय? प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी जी गर्दी होती त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचली, कोण येतोय? येशू येतोय. आणि म्हणून पटकन तयारी केली, झावळ्या घेतल्या, आनंद उत्सव करू लागले. स्वतः त्यांनी शब्द वापरले, काय? का दाविदाच्या मुलाला, म्हणजे त्यांना माहिती आहे हा कोण आहे. प्रेज द लॉर्ड. कधी घडलं? कळत्या ठिकाणी. आता 10वं वचन काय सांगतं? रीड करा तुमच्या बायबलमध्ये, सगळे रीड करा जोरात. काय फरक जाणवतो का वचनात? आनंद चाललाय, सर्वत्र बातमी पसरली, गर्दी जमली. कोण येतोय? येशू येतोय. येशू येतोय, दाविदाचा मुलगा येतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 11 वचन 10 वचन आम्हाला सांगतं, आणि तो यरुशलेमेत आला तेव्हा सर्व नगर गजबजून गेले आणि ते म्हणाले, हा कोण आहे? याचा अर्थ ज्या दिवशी पहिल्या दिवशी तो आला त्या दिवशी फक्त लोकांनी झावळ्या घेतल्या, डान्स केला आणि येशू निघून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा दिवस दुसरा आहे, म्हणजे या ठिकाणी तिसरा दिवस. कितवा दिवस? तिसरा. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? अवघड चाललंय. येशू कितव्या दिवशी आला यरुशलेममध्ये? दुसऱ्या दिवशी. मी तुम्हाला दिवस मोजून दाखवतोय. काय मोजून दाखवतोय? दिवस. दिवस. म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं आहे का रविवारच्या दिवशीच आपण झावळ्याचा आनंद करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं? याचा आत्मिक अर्थ आम्हाला समजावं. येशू आला दुसऱ्या दिवशी. पण ह्या वचनामध्ये आम्ही त्याची संख्या मोजताना आम्हाला कळतं का ज्या दिवशी येशू यरुशलेममध्ये प्रवेश करतो त्याच दिवशी त्यांनी मंदिर शुद्ध केलेलं नाही. लोकांनी वेलकम केलं, सत्कार केला, आनंद केला, आणि त्या दिवसानंतर तो ते गाव सोडून पुन्हा निघून गेला. आणि नंतर तो दुसऱ्या दिवशी पुन्हा गावात आला. म्हणून लोक विचारतात की हा कोण आहे? कारण सर्व लोक त्या ठिकाणी सण साजरा करायला आले होते. कुठं? यरुशलेममध्ये. म्हणून गर्दी बदलायची. म्हणून त्याला कळलं नाही का आज हा कोण व्यक्ती आलेला आहे, हा तोच आहे का? हे कन्फ्युजन आहे. म्हणून या ठिकाणी हा तिसरा दिवस आहे. कितवा दिवस? तिसरा दिवस. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या दिवशी तो यरुशलेमात आला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जाऊन पुन्हा यरुशलेममध्ये येत आहे. प्रेज द लॉर्ड. लिहा सर इथं तिसरा दिवस. नंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. लोकांना कळलं नाही. काही लोक कन्फ्यूज होते का हा कोण आहे. बायबल सांगतं का त्या दिवशी तो कुठं गेला? मंदिरात. कुठं गेला? असं लिहिलंय त्याच्यामध्ये. जर 12 वचन वाचतं तुम्ही त्याच्या खाली, 21 अध्याय 12 वचन मी तुम्हासाठी वाचतो. नंतर येशू मंदिरात गेला आणि मंदिरात जे विकणारे व विकत घेणारे होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले आणि सराफांचे चौरंगे व कबूतर विकणाऱ्यांच्या बैठकी त्यांनी पाडून उलट्या पालत्या केल्या. प्रेज द लॉर्ड. हे कधी घडलं? कळतंय? मी किती दिवस तुम्हाला मोजून दाखवतो. हे कधी घडलंय? तिसऱ्या दिवशी. मग पहा, दिवसा त्यांनी ते सर्व काम केलं, मंदिर स्वच्छ केलं, प्रार्थनेची गर्दी मंदिरात आली, लोकांसाठी प्रार्थना केली. बरोबर आहे. त्याच्याच खाली पुन्हा वाचूया आपण या ठिकाणी 17 वचन. 17 वचन काढलं सर्वांनी? हां, काय लिहिलंय? वाचा बरं सर्व. नंतर तो त्यांना सोडून नगराबाहेर निघून बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला. हां, कळतं ठिकाणी. तिसरा दिवस पण संपला. इथं लिहा सर. त्यांनी मंदिर स्वच्छ केलं. प्लीज लक्ष द्या. तिसऱ्या दिवशी आल्यानंतर त्यांनी काय केलं? मंदिर. 17व्या वर्षात मी तुम्हाला सांगितलं की तो पुन्हा ते सोडून कुठं गेला? कुठं गेला?
म्हणजे यरुशलेम सोडून कुठं गेला? बेतानीस. आणि पुन्हा 18 वचन वाचा सर्वजण. काय लिहिलं आहे? आणि सकाळी तो परत कुठं आला? सकाळी पुन्हा कुठं आला? नगरात जात असता कितवा दिवस आला आता? चौथा कळतंय ठिकाणी? हां, कितवा दिवस? चौथा दिवस. हां, मग चौथ्या दिवशी भरपूरशी त्यांनी दाखले दिले. 2 मुलांचा दाखला आहे, द्राक्षमळाचा दाखला आहे, त्या ठिकाणी त्यांनी लग्नाच्या मेजमेचा दाखला दिला. भरपूरशा गोष्टी त्यांनी काय केल्या त्या ठिकाणी शिकवले. कितव्या दिवशी? चौथ्या दिवशी. कितव्या दिवशी? चौथ्या दिवशी. चौथ्या दिवशी. ओके. त्याच्यामध्येच आता अजून एक आपण अध्याय काढू या ठिकाणी. त्याचा पुढचं 26वा अध्याय. 26वा अध्याय मी तुम्हाला दिवस मोजून दाखवतोय का रविवारचा दिवस कशा प्रकारे येतो. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी चौथ्या दिवस तो आला, दाखले शिकवले. इथं लिहा काय शिकवलं. हां, 21वा अध्यायापासून तर कितवा अध्यायापर्यंत? 26 अध्यायापर्यंत त्यांनी काय शिकवले? दाखले शिकवले. काय शिकवले? दाखले. आणि त्या दिवशीच कितव्या दिवशी? चौथ्या दिवशी. चौथ्या दिवशी दाखले शिकवल्यानंतर शिष्यांना तो काय म्हणतो वाचू या ठिकाणी. 26वा अध्याय आणि त्याचं पहिलं आणि दुसरं वचन वाचू या ठिकाणी. मग असे झाले की येशूनी या सर्व गोष्टी सांगून संपवल्या. कोणत्या गोष्टी? कितव्या दिवशी शिकवले? समजत्या ठिकाणी. मग पुढं असं लिहिलं या ठिकाणी, त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, तुम्हाला ठाऊक आहे की 2 दिवसांनी वलांडण सण येतो. 2 कितव्या दिवशी मानला? चौथ्या दिवशी दाखले शिकवत असताना सगळं शिकून झाल्यानंतर शिष्यांना काय म्हणतो? 2 दिवसांनी. किती दिवसांनी? काय आहे? म्हणजेच काय? गुड फ्रायडे. म्हणजेच काय? कळतं की अवघड चाललंय? चौथ्या दिवशी सगळे दाखवले, शिकवले बरोबर. शिकून शेवटी काय म्हणतो? अजून किती दिवस बाकी आहेत? 2 दिवस. त्यानंतर काय आहे? वलांडण सण. वलांडण सण. या 2 दिवसामध्ये प्रभूंनी काय काम केलं याचं वर्णन बायबलमध्ये नाही. फक्त लिहिले किती दिवसांनी वलांडण सण आहे? 2 दिवसांनी. म्हणजे इथं कितवा दिवस येईल? 7वा. लिहा इथं. कळत्या ठिकाणी 7व्या दिवशी काय? वलांडण सण. म्हणजेच काय? गुड फ्रायडे. कोणता दिवस येतो? हां, वार कोणता? कितवा? शुक्रवार. हां, ओके. लिहा सर इथं शुक्रवार. हा शुक्रवार आला तर 6वा दिवस कितवा झाला? हां, रिवर्स लिहित चाला आता. 5वा दिवस कितवा झाला? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला गणित करून दाखवले सर्व. कळतंय का? झावळ्याचा रविवारी काय येतो? येशूने कुठं कुठं कोणते कोणते दिवस घालवले हे सर्व तुमच्या समोर मी मांडलं. का तो दुसऱ्या दिवशी आला. कितव्या दिवशी? मग इथं लिहिलंय का 6व्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही असं कसं काय लिहिता? इथं शाब्बात होता. काय होता? कोणता दिवस होता? म्हणून लिहिलं दुसरा दिवस. शाब्बात दिवस कोणता दिवस आहे? मग त्या दिवशी तो यरुशलेम जाणार का नाचत गाचत? त्या दिवशी लोक तरी असणार का? नाही. म्हणून तो रविवार दिवस होता. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? तो किती दिवस अगोदर आला असं लिहिलं होतं बेथानीमध्ये? किती दिवस अगोदर? मग होतात का 6 दिवस? बेथानीमध्ये 6 दिवस. मग झाले का 6 दिवस? कसे? इथं टाका सर शनिवार. 1 2 3 4 5 आणि 7व्या दिवशी वलांडण. 6 दिवस अगोदर. प्रेज द लॉर्ड. फक्त हा म्हणू नका. कळतंय का नाही प्रॉपरली? 6 दिवस अगोदर. किती दिवस अगोदर? कळतंय ना? म्हणजे हे 6 दिवस शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 6 दिवस अगोदर तो बेथानीत आला होता. आणि म्हणून शाब्बात दिवशी काही करत नाही. 20वा घ्यायचे म्हणून असं लिहिलं दुसऱ्या दिवशी. कोणत्या दिवशी? दुसऱ्या दिवशी. तो दिवस मोजला नाही. कोणता दिवस? रविवार. कोणता? रविवार. कळत्या ठिकाणी. म्हणून झावळ्याचा रविवार कोणत्या दिवशी आपण हे करतो? प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही म्हणताल नाही येशू या दिवसा आलात म्हणून तुम्ही ते टॅली करून टाकलं का बाबा हे या दिवशी आला म्हणून ते नाही. त्याला जुना नियम आहे. काय आहे? येशू ख्रिस्तानी रविवारी प्रवेश केला. मी दिवस मोजून दाखवले म्हणून तो रविवार येतो. बरोबर. जुना नियम आहे. काय आहे? जुना नियम. आता जे काही ख्रिस्ताचं वधस्तंभावर जाणं आहे हे कसलं रूपांतर आहे? वलांडण सणाचं रूपांतर आहे. बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर गेला हे कसं रूपांतर झालं? वलांडण सणाचं. कसलं? वलांडण सणाचं. आणि म्हणून देव म्हणतो की मी नियमशास्त्र रद्द करायसाठी नाही. काय करायसाठी आलो? पूर्ण करावयास. पूर्ण करण्यासाठी. म्हणून वलांडणाचा नियम आहे. आला कसला नियम आहे? वलांडणाचा. कशा प्रकारे नियम आहे? आपण या ठिकाणी जर निर्गम काढलं. निर्गम 12वा अध्याय. हां, 12वा अध्याय काढा सर्व. काढलं सर्वांनी? हां, काय वरती शीर्षक? हां, कसली स्थापना?
ओलांडणाच्या सणाची हां, स्थापना. म्हणून मी या ठिकाणी काढायला लावलं की वलांडणासाठी पण काय द्यावं लागायचं? कोकरू. काय द्यावं लागायचं? कोकरू. कोकरू. मग मी सांगितलं का जावळ्याचा रविवार असंच नाही, त्याच्या मागं काहीतरी जुना इतिहास आहे, जुना नियम त्याच्या संगती जोडलेला आहे. बायबल सांगतं का वलांडणाचं कोकरू द्यावं लागायचं. काय द्यावं लागायचं? कोकरू. कोकरू. मग ते कोकरू किती दिवस पहिले विकत घ्यायचे? बायबल काय सांगते या ठिकाणी, जर आपण 12वा अध्याय आणि 3रं वचन जर वाचलं, तुम्ही इस्रायलच्या सर्व मंडळीला सांगा की या महिन्याच्या 10व्या दिवशी, कितव्या दिवशी? 10व्या दिवशी हां, पुढं तुम्हातील प्रत्येकाने आपापल्या वडिलांच्या घराण्याप्रमाणे आपणासाठी कोकरू घ्यावे. प्रत्येक घरासाठी एक कोकरू घ्यावे. कितव्या दिवशी? 10व्या दिवशी. कितव्या दिवशी? 10व्या दिवशी हां, 10व्या दिवशी काय घ्यायचं? कोकरू घ्यायचं. घेतलं, कापायचं नाही. कापायचं नाही. हां, पुढं काय लिहिलं आपण वाचूया, 6वं वचन. आणि ते तुम्ही याच महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत राखावे. कितव्या दिवसापर्यंत? 14व्या. म्हणजे किती झाले मग? 10व्या दिवशी घ्यायचं, 14व्या दिवसापर्यंत काय करायचं? राखावे. कळत्या ठिकाणी? कितव्या दिवशी घेतलं? 10व्या दिवशी. किती दिवसापर्यंत राखून ठेवलं? 14व्या. हां, असं लिहिलंय, 14व्या दिवसापर्यंत राखावे. राखावे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पुन्हा आपण त्याच गणिताकडे जाणार आहोत. कोणतं? जावळ्याचा रविवार. कोणता रविवार? जावळ्याचा रविवार. जावळ्याचा रविवार. आता कशा प्रकारे, मी तुम्हाला थोडंसं डीपमध्ये एक्सप्लेन करतो या ठिकाणी, की यहुदी लोकांचा जो दिवस होतो तो कधी चालू व्हायचा? संध्याकाळी 6 तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत यहुदी लोकांचा जो दिवस आहे तो कसा मोजतात? आपल्या इथं रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी रात्री 12. ते कसं मोजतात? आज संध्याकाळी 6 ते हां, तर इथे काय लिहिलं? 14व्या दिवसापर्यंत राखावे आणि संध्याकाळी ते कापावे. 14 दिवसापर्यंत ते राखावे. हां, पुन्हा वाचा ते वचन, 3रं वचन, 6वं वचन. आणि ते तुम्ही याच महिन्याच्या 14व्या दिवसापर्यंत राखावे. कितव्या दिवसापर्यंत? 14व्या. 14 दिवशी कापीने सांगितलं. काय सांगितलं? राखावे. राखावे. आता मी दिवस मोजून दाखवतो. कधी घेतलं होतं? 10व्या दिवशी. 10. तर 10च्या संध्याकाळी 6 पासून तर 11च्या 6 पासून किती दिवस होतो? इथून ह्या 6 ते 12च्या 6 किती दिवस? 2 दिवस. परत हे गणित इकडं 12च्या 6 ते 13च्या 6 पर्यंत 3 दिवस. हे 6 ते 14च्या 6. 4 दिवस. किती दिवस झाले? 4 दिवस. 4 दिवस. गुड फ्रायडे नंतर हा कोणता? ठीक आहे, 10च्या संध्याकाळपासून कोणता चालू होतो? 11च्या यापर्यंत. तर 10च्या संध्याकाळपासून मोजलं मी. कधीपासून? संध्याकाळ. हां, कुकरू कधी घ्यायला लावलं होतं? 10व्या दिवशी. म्हणजे ते कधी घेतलं असेल? 9 तारखेला संध्याकाळी 6. कारण 9च्या संध्याकाळी 6 पासून तर 10च्या संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत एक दिवस. कळतंय? मग इथं काय आला? रविवार. कळतंय गणित? कितव्या दिवशी घेतलं कोकरू? कितव्या दिवशी? 10व्या दिवशी. जमतंय काय कॅल्क्युलेशन्स? का अवघड चालले ते कॅल्क्युलेशन्स तुम्हाला? 10व्या दिवशी घ्यायचं. कितव्या दिवशी? 10व्या दिवशी. 14व्या दिवसापर्यंत काय करायचं? राखून ठेवायचं. काय करायचं? राखून ठेवायचं. आणि संध्याकाळी ते कापायचं. म्हणजे कधी? 15. कारण 14च्या संध्याकाळ 6 पासून काय चालू होऊन जातं? 15. आज कोणता वार आहे? बुधवार. पण जर आपण यहुदीनुसार पाहायला गेलं तर आता संध्याकाळी 6 पासून काय चालू झालं? प्रेज द लॉर्ड. 14च्या संध्याकाळ 6 पासूनच काय चालू झालं? गुरुवार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो टायमिंग आहे त्यांचा कधीपासून चालू होतो? संध्याकाळी 6 पासून. संध्याकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6. म्हणून 14च्या संध्याकाळी जरी दिवसा गुरुवार आहे पण संध्याकाळी 6 नंतर वार चेंज होतो. तो कोणता होतो? शुक्रवार. की या ठिकाणी जे अर्पण झालं त्याचा हा बॅकिंग आहे का जर त्याला 10व्या दिवशी या ठिकाणी विकत घेतलंय तर त्याला या ठिकाणी किती दिवस सामावून ठेवलंय? 4 दिवस. किती दिवस? 4 दिवस. किती दिवस? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. येशू कधी प्रवेश करतो? रविवारी. कधी प्रवेश करतो? रविवारी. किती दिवस उरतात? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आणि बायबल सांगतं शुक्रवारी त्याचं काय झालं? अर्पण झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जावळ्याचा रविवार हा कधी साजरा करतात? सोमवारी नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी म्हणलो काही असंच नाही, त्याला जुना नियम आटायचे. म्हणून जर तुम्ही बायबल नसेल वाचता जुना नियम तर प्लीज वाचा. हे काय एवढं अवघड चाललं माहिती आहे का?
तुम्ही वाचलं नाही कधी प्रश्न उपस्थित झाले नाही, जर तुम्ही वाचलं असताना मनात प्रश्न असते का प्रभू असं काय, तर 2 मिनिटात सगळं गणित तुमच्या समोर आलं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काय वाचा जाऊन निर्गम. जुना करार चांगला वाचा. जेवढा जुना करार चांगला वाचताल तेवढा नवीन करार चांगला समजत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, जेवढा जुना करार वाचताल चांगला वाचताल तेवढा नवीन करार चांगला आणि सोपा समजणार. आपण म्हणतो ना जुना टफ आहे नवीन वाचतो, प्लीज जुना वाच म्हणजे नवीन तुला चांगल्या प्रकारे कळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे आपल्या समोर का त्या ठिकाणी आम्ही पाहतो का लोकांनी हातामध्ये काय घेतल्या, जसं येशूने प्रवेश केला झावळ्या. काय घेतल्या? झावळ्या. काढू या ठिकाणी जर आपण योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय त्याचं 1 आणि 2 वचन वाचूया. वचन. दुसऱ्या दिवशी सणास आलेल्या साधारण लोकांनी येशू यरूशलेमेत येत आहे असे ऐकून खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या आणि ते त्याच्या भेटीस निघून गेले. हा, मी हे वचन का घेतलं या ठिकाणी, बाकी ठिकाणी फक्त लिहिलं झाडाच्या डहाळ्या टाकल्या. काय टाकल्या? झाडांच्या डाळे. हां, पण इथं क्लिअर केलंय त्या कोणत्या होत्या? कोणत्या होत्या? प्लीज घेऊन ये इथं. बाकी रेफरन्समध्ये त्याचा उल्लेख क्लिअर केलेला नाही. योहानामध्येच हे क्लिअर केलं का हे कसल्या डहाळ्या आहेत? खजुरीच्या झाडाच्या. खजुरीच्या. कसल्या आहेत? खजुरीच्या झाडा. खजुरीच्या डहाळ्या आहेत. कशामध्ये घेतल्या? हातामध्ये. आता लक्षपूर्वक ऐका त्यांनी काय वाचलं का ज्यावेळेस लोकांना कळालं. पुन्हा वाचा. दुसऱ्या दिवशी सणास आलेल्या साधारण लोकांनी येशू यरूशलेमेत येत आहे असे ऐकून खजुरीच्या झाडांच्या. असे ऐकून म्हणजे पूर्वी तयारी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका म्हणजे याचा अर्थ समजत की खजुरीच्या डाळ्या ज्या हातामध्ये घेतल्या ह्यासाठी नाही का सण आहे म्हणून सगळ्या डाळ्या घेऊन फिरतायत. त्यांना कळालं का येशू येतो म्हणून त्यांनी त्या डाळ्या घेतल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना. कारण पहा त्या काळामध्ये वेगवेगळे सण होते. तर जो वलांडन सण होता त्याच्यामध्ये खजुरीच्या डहाळ्या त्या घेत नव्हते. फक्त मंडपाचा सण. कोणता सण? मंडपाचा सण. मंडपाच्या सणात हा नियम होता का तुम्ही काय घ्यायचे हातामध्ये? हां, ह्या डहाळ्या घ्यायच्या आणि मग तुम्ही आनंद उत्सवाला जायचं. पण ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की मंडपाचा सण नाही. कोणता सण आहे? वलांडन सण. कोणता सण आहे? वलांडन सण. म्हणून त्यांची तयारी नव्हती की त्यांनी हातात खजुरे घेतलेल्या नव्हत्या. पण त्यांना कळलंय कोण आलाय? येशू येत आहे. येशू आला. आणि येशू आला म्हणून त्यांनी हातामध्ये खजूरच्या डहाळ्या घेतलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. ओके. आता खजुरीचा त्यांनी डहाळ्या का घेतल्या याचा आत्मिक अर्थ काय, तर याचे काही प्रकारचे मिनिंग आहे. जर बायबल आम्ही वाचलं किंवा दुसरी पुस्तक आम्ही वाचले त्यामध्ये आम्हाला खजुरीचे आध्यात्मिक अर्थ कळतील. त्याच्यापैकी एक अर्थ जर या ठिकाणी आपण स्तोत्र संहिता याचा 92 अध्याय काढला. स्तोत्र 92 याचं 12वं वचन. न्यायी खजुरीच्या झाडासारखा टवटवेल. हा, काय लिहिलंय? लबोनातील न्यायी खजुरीच्या झाडासारखा टवटवेल. हा, म्हणजे ही खजूर म्हणजे खजुरीचं म्हणजे हे जे आपलं झावळ्या तुम्हाला दाखवलं हे कशाला दर्शवतं? नीतिमत्व. त्याला कशाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा घेऊन ये इथं. हां, पुन्हा रीड करा, स्लो रीड करा. न्यायी खजुरीच्या झाडासारखा. हां, कसली उपमा दिली नीतिमानाला? कारण उन्हाळ्यात हे वाळत नाही, उन्हाळ्यात देखील याची हिरवळता त्याच प्रकारे असती जी रेग्युलर असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? नीतिमानाला कसली उपमा आहे? खजुरीच्या झाडास. कळतंय ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ काय? नीतिमत्व. याचा अर्थ काय? नीतिमत्व. किंवा जर आम्ही अजून अभ्यास केला तर आम्हाला कळतं ज्या वेळेस यहुदी लोक एखाद्या लढाईसाठी जायचे. कशासाठी जायचे? लढाईसाठी. आणि लढाई करून यायचे तर घरचे लोक काय घेऊन उभं राहायचे? आणि जास्ती यायचे ते काय करायचे? असे म्हणजे विजयी आमचा आहे, विजयी आमचा आहे. आमचा आहे. म्हणजे कशाला दर्शवतं? विजयाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना. याचा अर्थ शांती देखील होतो. काय? शांती. का युद्ध होता पण देवाने आम्हाला काय दिली? शांती दिली. काय दिली? शांती. म्हणजे प्रभू कोणाच्या बाजूने लढला? आपल्या बाजूने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर हिब्रूमध्ये याचा अर्थ पाहायला गेलो तर हे नीतिमत्वाला दर्शवतं, हे विजयाला दर्शवतं, हे विक्ट्रीला दर्शवतं, हे शांतीला दर्शवतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचे काही प्रकारचे अर्थ आहेत. म्हणून जर आम्ही बायबल की कहानिया ही सिरियल पाहिली त्यामध्ये आम्हाला कळलं की अब्राहम ज्यावेळेस लोटला त्या तिकडून सोडून येतो तर घरचे लोक सगळे काय घेतात हातामध्ये? येस, तुम्ही बायबल की कहाणी सिरियल पहा. त्यामध्ये अब्राहम ज्यावेळेस लोटाला सोडून येतो ना त्या सगळे हे घेतात आणि असा आरडाओरडा करतात. हातामध्ये काय असतात त्यांच्या? हां, या डहाळ्या असतात. हे कशाला दर्शवतात? विजयाला. या नीतिमत्वाला दर्शवतात, या शांतीला दर्शवतात. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. पण कोणत्या स्थितीमध्ये तुम्ही कसा उपयोग करता हे आपल्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंतच याचा अर्थ मर्यादित नाहीये. हे आराधनेला पण दर्शवतात. कशाला? आराधना, स्तुती, आनंद. आपला आनंद जर व्यक्त करायचा तर हातामध्ये काय घ्यायचं?
झावळ्या. कारण ज्यास त्यांना कळला येशू आला, त्यांनी हातामध्ये काय घेतल्या? झावळ्या घेतल्या आणि ते आनंद करू लागले. काय करू लागले? आनंद करू आनंद. जर प्रकटीकरणाचं पुस्तक आम्ही वाचलं तर आम्हाला त्या परमपवित्र स्थानामध्ये काय घेऊन उभं राहायचंय? असं लिहिलंय प्रगटीकरण. याचा आपण 7वा अध्याय जर काढला आणि त्याचं या ठिकाणी आपण 9 आणि 10 वचन वाचू. या गोष्टीनंतर मी पाहिले तेव्हा पहा, प्रत्येक राष्ट्र व वंश व लोक व भाषा यांच्यातील मोठा समुदाय, जो कोणाच्यानी मोजवला नाही, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्या पुढे उभा होता. ते शुभ्र झगे लिहिलेले आणि हातात खारकेच्या झावळ्या असलेले काय असे हातामध्ये? होते. झावळ्या कुठं उभे आहेत? स्वर्गामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय घेतलं हातात? झावळ्या. हा, पुढं वाचूया काय करतायत ते. आणि ते मोठ्याने ओरडून म्हणत होते की, जो राजासनावर बसलेला आहे ते आमच्या देवाला आणि कोकरेला तारणाबद्दल स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे शब्द कशाला दर्शवतात? देवाच्या गौरवाला, प्रेज द स्तुतीला. लॉर्ड. कळतंय का? ठिकाणी असं लिहिलंय. योहाना जे प्रगटीकरण झालं त्या प्रगटीकरणात तो पाहतो का जे लोक तिथं उभे आहेत काय हातामध्ये झावळ्या आहेत त्यांच्या, आणि ते काय करतात? देवाची स्तुती करतायत. म्हणून याचा अर्थ मोठा आहे. याचा अर्थ कसा आहे? मोठा आहे. हे शांतीला दर्शवतात, हे विजयाला दर्शवतात, हे नीतिमत्वाला दर्शवतात, हे देवाची आराधनेला दर्शवतात, हे आनंद उत्सव करण्यासाठी दर्शवतात, हे उत्सवासाठी दर्शवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये प्रवेश करत होता ही बातमी लोकांपर्यंत पोहोचली आणि म्हणून लोकांनी पटपट त्या ठिकाणच्या डहाळ्या तोडल्या आणि हातामध्ये काय घेऊन ते उभा राहिले आणि काय करू लागले? आपला आनंद व्यक्त करू लागले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं ना ठिकाणी. मग आता त्या ठिकाणी जे लोक उभे होते प्रत्येकाचा जर पाहायला गेलं तर येशूकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. एक प्रकारचा माणूस होता का त्या ठिकाणी? वेगवेगळे लोक होते. काही लोकांना कळालं का मसीह आला. कोण आला? मसीहा आला. मसीह आला. कारण त्यांनी असं वर्णन केलं की भविष्यवादी आला. कोण आला? भविष्यवादी. भविष्यवादी आला. दाविदाचा पुत्र आला. दाविदाचा पुत्र आला म्हणजेच कोण आला? मसीह आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा या ठिकाणी देवाने जे मला प्रगट केलं का देव म्हणला का त्या ठिकाणी गर्दी होती, भरपूर गर्दी होती, सगळ्यांच्याच हातामध्ये झावळ्या होत्या, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन एकसारखा माझ्याकडे पाहण्याचा नव्हता. प्रत्येकाचा दृष्टिकोन जो होता तो वेगवेगळ्या पद्धतीने होता. काही लोकांना नियमशास्त्र माहीत होतं, काही लोकांचं लक्ष वाचनाचा अभ्यास त्यांच्याकडे होता, म्हणून त्यांना कळालं का मसीह आला, म्हणून ते लोक माझा आनंद करू लागले. आणि झावळ्या काय करू लागले? हलू लागले. का आम्हाला आनंद झाला का देवाचं वचन पूर्ण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक प्रकारचे असे लोक असतील. दुसऱ्या प्रकारचे लोक जे पिडलेले होते. कसे होते? पिडलेले. कारण त्या ठिकाणी आम्ही बघतो का शाप आणि पाप त्यांच्यावर होते. काय होते? शाप आणि पाप. शाप आणि पाप. त्या लोकांना हे माहीत नव्हतं. कारण ज्यास येशू आला, येशूने किंमत वाहिली, मग शिष्यांना प्रगट झालं का पापाची किंमत कुणी मोजली? येशूने मोजली. पण त्या अगोदर लोकांना हे माहीत होतं का असं होणार आहे का पापाची किंमत कोण मोजणार आहे? नाही. हे नवीन करता आम्हाला कळतं का आमच्यावर आदमाद्वारे काय आले? पाप आले. त्या अगोदर ही कल्पना आम्हाला नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? नवीन करता ते आम्हाला प्रगट झालं का तिथून पाप आले. त्या अगोदर कोणाला काय माहित होतं? त्या अगोदर काही नॉलेज होतं का? नाही. पाप झालं, हे झालं, त्या अगोदर काही नॉलेज नाही. फक्त की हिस्ट्री माहित होती का असं असं घडलंय. पण त्या ठिकाणी काही लोक जे नियमशास्त्र वाचणार होते त्यांना कळलं का भविष्यवाणी पूर्ण झाली आणि आता कुणीतरी तारणारा, सोडवणारा आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काही लोकांना असंही वाटलं की कुणी आला का जो आता आम्हाला बंधनातून काय करणार? बाहेर काढणार. कारण ते त्या ठिकाणी जसं येशू ख्रिस्त दुसऱ्या दिवशी मंदिरात येतो, मंदिर स्वच्छ करतो, कोणाची रांग लागती? आजारांची. कोणाची रांग लागती? आजारांची. म्हणून कुणी लोक हे घेऊन यासाठी पण आनंद करत असतील का कुणीतरी आला जो खरी शांती आम्हाला देईल आणि बंधनातून आम्हाला काय करणार? सोडवणार, मोकळं करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी प्रत्येकाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे असेल. कसा असेल? वेगवेगळ्या प्रकारे. तिसऱ्या टाईपचे लोक मी सांगल, काही लोक येशूमध्ये कोण पाहायचे? मोशे. कोण पाहायचे? मोशे. त्यांच्या डोक्यात एकच होतं का आतापर्यंत मिस्रांनी आमचे खूप हाल केले. कुणी? मिस्रांनी. आणि मग त्यावेळेस प्रभूने मोशेला पाठवलं, इस्रायलचा नाहीनाट केला, मिस्राचा नाहीनाट केला आणि मोशेद्वारे प्रभूने आम्हाला काय काढलं? बाहेर काढलं. आणि म्हणून येशू ख्रिस्तामध्ये कोणाला शोधायचे? नेहमी मोशेला. ज्या वेळेस त्यांना त्या अरण्यामध्ये 5,000 लोकांना भाकरी खाऊ घातल्या, लोक आनंदी झाले आणि त्यांना कळलं का हा राजा आहे. हा कोण आहे? राजा. आणि त्यांनी ठरवलं याला काय बनवायचा? राजा बनवायचा. काय बनवायचा? राजा. पण बायबल सांगतं का प्रभूला कळलं का यांना राजा बनवायचा. प्रभू तिथून निघून गेला. प्रभू तिथून निघून गेला. कारण त्यांना कळलं काही कोणाला शोधतायत? मोशेला. कारण यांना वाटतं का मोशेने आज जसं अरण्यात त्यांना भाकर खाऊ घातली, मी चमत्कारात भाकर खाऊ घातली, आता जसं मोशेने समुद्रात त्यांना मारलं, मी देखील रोमच्या सत्तेपासून यांना मारून बाहेर काढणार.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काही लोक जावळ्या यासाठी आनंदाने उत्साह करत होते का रोमनी भरपूर राज्य केलं, पण आता येशू आला, आता भरपूर जबरदस्त लढाई होईल, देव चमत्कार करणार आहे आणि देव याच्यातून आम्हाला काय काढणार आहे, बाहेर काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं का या ठिकाणी. तुमच्या माहितीसाठी योहान शुभवर्तमान जर आपण काढलं ओके, त्याचं या ठिकाणी आपण 14 आणि 15 वचन वाचू. हां, पहिले टायटल वाचा, वरती काय लिहिलंय. तो 5,000 भोजन घालतो. हां, किती हजारास. 5,000. हा, लोक जेवले, लोक पोटभर जेवले. नंतर काय झालं वाचूया आपण. तेव्हा जो चमत्कार त्याने केला तो पाहून ती माणसे म्हणू लागली की जो जगात येणारा भविष्यवादी तो खरोखर हाच आहे. यास्तव आपणाला राजा करण्याकरता ते येऊन आपणाला बळाने धरणार आहेत. हे जाणून येशू स्वतः पुन्हा एकटाच डोंगरावर निघून गेला. हां, त्यांना तारणाऱ्याशी घेणं देणं नव्हतं. त्याच्या डोक्यात काय चाललं होतं, फक्त जुना इतिहास. मोशेनी त्यांना मारून त्याच्यातून बाहेर काढलं. आता येशू पण त्याच प्रकारे चमत्कार करतो, जसा कोण करायचा, मोशे. आणि म्हणून येशूला कळलं का यांनी खाऊन देवाचा गौरव नाही केला, यांनी खाऊन हे पाहिलं का अरण्यात मोशे त्यांना खाऊ घालायचा आणि या ठिकाणी मी त्यांना खाऊ घालतो. म्हणजे जसं मोशेकडे अलौकिक शक्ती आहे तशीच आता कोणाकडे, येशूकडे आहे. आणि येशू आता रुमी लोकांना काय करणार, मारून टाकणार आणि आम्हाला त्याच्यातून काय करणार, मोकळं करणार. म्हणून या ठिकाणी म्हणलो का डाळ्या घेऊन जे प्रत्येक आनंद करत असतील, प्रत्येकाचा उद्देश हाच नव्हता का मसीह आला. काही लोक याही विचाराचे होते का आता रोमीच्या सत्तेतून आम्हाला तो काय करणार आहे, बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी वेगवेगळ्या उद्देशाने ते काय हलवत होते, जावळ्या. आणि आपला आनंद काय करत होते, व्यक्त करत होते. कोणाला वाटलं का आमचं नीतिमत्व आम्हाला मिळून देईल, कोणाला वाटलं शांती मिळून देईल, कोणाला वाटलं का रोमच्या सत्तेतून आम्हाला काय करेल, हा बाहेर काढेल. आणि म्हणून प्रत्येक जण हे हालून आपला आनंद काय करतोय, व्यक्त करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी लोकांनी हातामध्ये काय घेतल्या होत्या, जावळ्या घेतल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ना. या जावळ्याचा अर्थ आहे, हे कशाला दर्शवतात, विजयाला, हे नीतिमत्वतेला, हे शांतीला, हे देवाच्या स्तुतीला, हे देवाच्या आराधनेला. ज्यास आपण हे शेक करतो याच्याद्वारे आपण देवाची काय करतो, आराधना करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी हे लोक हातामध्ये काय बाळगायचे, जावळ्या बाळगायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सर्व लोकांनी हातात काय घेतल्या, जावळ्या घेतल्या. कळलं इथपर्यंत. ओके, नेक्स्ट टॉपिक त्याच्यामध्ये मी कव्हर करेल का. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मत्तई याचा 21वा अध्याय 27 वचन वाचू पूर्ण. 7. त्यांनी गाढवी व शिंगरू ही आणली आणि त्यावर त्यांनी आपली वस्त्रे घातली व तो त्यावर बसला. हां, पुढं. तेव्हा समुदायातल्या पुष्कळांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. हां, पहा, लोक हातात काय होते, त्यांच्या जावळ्या. जावळ्या होत्या. बरोबर. जावळ्या हलवायचे पण खाली काय करायचे, टाकून द्यायचे. आणि संगती काय टाकत होते अजून, कपडे. हां, 2 गोष्टी आहेत. जावळ्या पण काय करायचे, हलवायचे, आणि काय करायचे नंतर, कपडे पण टाकायचे. जावळ्या पण टाकायचे. कुठं टाकायचे, रस्त्यावर. पायाखाली. कुठं टाकायचे, पायाखाली. तुमच्या माहितीसाठी पुन्हा एक, जर आपण जर डीपमध्ये गेलं तर जावळ्याचा बी उलगडा तुम्हाला सांगतो. जर लेवी काढलं 23वा अध्याय काढलं, ओके, त्याचं या ठिकाणी आपण वाचणार आहोत 40 वचन. हां, काढलं सर्वांनी. हां, शीर्षक वाच्यावरती काय टाकलं, जर तुमच्या बायबलमध्ये शीर्षक असेल तर, मंडपाचा सण. हां, काय लिहिलंय, मंडपाचा सण. हां, मंडपाचा सण. वाचूया त्याच्यामध्ये 40 वचन. आणि पहिल्या दिवशी तुम्ही आपणासाठी चांगल्या झाडाची फळे, खजुरीच्या झावळ्या. हां, कसल्या, खजुरीच्या झावळ्या. हां, पुढं वाचू. व दाट पाणी असलेल्या झाडांच्या फांद्या व नदीजवळची वाळुंजे घेऊन तुमचा देव यहोवा याच्यासमोर 7 दिवस उत्सव करा. हां, पहा, मी पुन्हा सांगतो, वालांडण सणामध्ये झावळ्या वापरत नाही. कोणत्या सणामध्ये वापरायचे, मंडपाच्या सणामध्ये. मंडपाच्या सणामध्ये. कोणत्या सणामध्ये, मंडपाच्या पण सण. येशू या ठिकाणी आला म्हणून त्यांनी येणे पाहिलं का मंडपाचा सण आहे का वालांडण आहे, पण त्यांनी झावळ्या तोडल्या, आणि फक्त तोडल्याच नाही तर त्या कुठं टाकल्या, पायाखाली. कुठं टाकल्या, पायाखाली. आता पायाखाली का टाकतात तर थोडंसं मी या ठिकाणी सांगतो का आपल्या त्या ठिकाणी जसं आपण बघतो का अनेक लोक प्रभूची भक्ती करतात तर पाणी ओततात. काय ओततात, पाणी होतं. त्याच्यावर आम्हाला काय मिळतात, आशीर्वाद. आपल्या इथं अशी संस्कृती, काय संस्कृती, जे लोक देवाची भक्ती करतात ते भक्ती करत असताना लोक काय टाकतात त्या ठिकाणी, तसंच त्या ठिकाणी काय टाकायचे, जावळ्या टाकायचे. म्हणून लोक जावळ्या हलवायचे आणि जावळ्या खाली टाकायचे. का इश्यू गेला ना, ब्लेसिंग्स मला मिळते. प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला माहिती व्हावी म्हणून मी एवढं डीपमध्ये चालतोय. कळतं ना या ठिकाणी का त्यामुळं लोकांनी जावळ्या हे पण करायचे, आणि जसा तो जवळ आला जावळ्या काय करायच्या,
आणि त्याच्यावर ते गाढव काय करायचं, पुढं पुढं जायचं. आणि फक्त त्यांनी जावळ्याच टाकल्या का, काय टाकले, वस्त्र टाकले. काय टाकले, वस्त्र. वस्त्र. कारण त्या काळामध्ये जर एखादा कोणी राजा असेल तर राजाचा मान होता, काय होता, मान होता. मान होता. कारण राजाचा जर रिस्पेक्ट करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जर कोणती तयारी नसेल, काय नसेल, तयारी नसेल, पण त्याचा मान करायचा, काय करायचा, मान करायचा. एक रॉयल ट्रीटमेंट. मग आपले काय करायचे कपडे त्याला चालण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण इश्यू येणार ही बातमी 10 दिवस पहिले डिक्लेअर झाली होती का, अचानक कळलं. कसं कळलं, अचानक कळलं. मग आता अचानक सन्मान कसा करायचा, जावळ्या आहेत का, पटकन आणा, त्याद्वारे त्याचा मान करू. कपडे आहेत का, हे सांगावर आहे, बाकी काही आणलेलं नाही, चला हे टाकू आणि त्याचा काय करू, आपण मान करू. कारण असं लिहिलंय 2 राजे 9 अध्याय. ते म्हणाले, हे खोटे आहे, आता तू आम्हाला सांग. तो म्हणाला, त्याने मला असे असे म्हटले, यहोवा सांगतो की मी तुला इस्रायलवर राजा व्हायला अभिषेक केला आहे. मग त्यांनी त्वरा करून एकेकाने आपापले वस्त्र घेऊन ते पायऱ्यांवरच त्याच्या खाली घालून कर्णा वाजवला आणि म्हटले, येहू राजा झाला आहे. हा पहा, एक सर्वसामान्य व्यक्तीला प्रभूने काय केलं, त्या ठिकाणी राजा केला. काय केला, राजा केला. त्याचं नाव काय होतं, येहू. त्याचं नाव काय होतं, येहू. आणि तो राजा झाला, अचानक राजा झाला. भविष्यवाद्यांनी निरोप आणला, त्याला काय केलं, देवानी राजा केलं. मग त्याचा मान करायचा, तर मान कसा केला त्याचा, काय टाकले खाली, आणि त्याच्यावरून तो कोण चालला, राजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ज्यावेळेस वालांडण सणामध्ये आला, आता मान लगेच कसा करायचा, जावळ्याशिवाय तर माझ्याकडे काही नाही. काही लोकांना जावळ्या भेटल्या नसतील, मग त्यांनी काय टाकले, आपले कपडे टाकले. आणि कोणाचा रिस्पेक्ट केला, येबाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का, कारण त्यांना कळलं का तारणारा आलाय, मसीह आलेला आहे, आम्हाला बंधनातून सोडवणारा या ठिकाणी आलेला आहे. पहा, यामध्ये एक आत्मिक संदेश लपलेला आहे की या ठिकाणी त्यांनी अंगावरचे काय टाकले, म्हणजे पूर्ण नग्न नाही झाले. डोकरचा गमछा असेल, जॅकेट असेल, कमरबंद असेल, हे सर्व कुठे टाकले त्यांनी. आता मला सांगा, सणाला आलेत, कपडे साधे असतील का चांगले असतील, चांगले असतील, पण त्यांनी पर्वा केली का, नाही. त्यांना एकच कळलं का, नाही प्रभू आलाय आणि ही सुवर्ण संधी का त्याच्यासाठी मला काहीतरी करता येणार आहे, त्याच्यासाठी मला काहीतरी करता येईल. आणि म्हणून मला माझ्या कपड्याची पर्वा करायची नाहीये. कदाचित हा एकच ड्रेस असेल आणि हा चांगला ड्रेस असेल, पण त्यांनी पर्वा नाही केली का, येशू नाही, कोण चालणार त्याच्याहून, गाढव. कोण चालणार आहे, येशू कशावर बसलाय, गाढवावर. त्याच्यावर गाढव चालणार आहे. कोण चालणार आहे, गाढव. पण त्यांनी रिस्पेक्ट कसा करतायत ते, का बाबा माझा चांगला आहे, टर्बन जॅकेट असेल, कमरबंद असेल, एक्स्ट्रा जोड असेल, का नाही मला प्रभूचा मान करायचा. पण प्रभू कुठं पायी चाललाय, प्रभू तर गाढवावर आहे, कशावर आहे, गाढवावर आहे. पण तरी देखील त्यांनी कपडे कुठे टाकले, खाली टाकले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि नंतर तेच कपडे झटकून पुन्हा कुणी डोक्यावर, कुणी अंगावर, कुणी कमरेला बांधले असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का नाही, मला संधी मिळाली का मला प्रभूचा गौरव करायचा, आणि जर देवाचा गौरव करायचा तर मला मागं पुढं पाहायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का प्रभूंनी एवढ्या बारीक बारीक गोष्टी वर्णन केल्या, का, कारण देवाला त्यांचं समर्पण आवडलं. एखादा म्हणला असता नाही वो ड्रेस खराब होईल, प्रभूला नंतर येऊन भेटतो ड्रेस चेंज करून, मग ड्रेस टाकतो, परवाने केली. जो ड्रेस असेल तो काय केला नाही. इश्यू तर काय फरक पडतो, गाढव तर गाढव, पण गाढवावर तर इश्यू आहे ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय. मग याच्यातून आम्हाला काय कळतंय, काय संदेश प्रभू आम्हाला देतोय, का ज्या प्रकारे ते विचार न करता आपलं कपडे त्या ठिकाणी टाकतायत, तर आमच्याकडे जे काही आहे ते कोणाचं स्वाधीन केलं पाहिजे, आम्ही प्रभूच्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, आपलं जीवन हे कोणाचं आहे, देवाचं आहे. मग जसं ते आपले कपडे त्याच्या स्वाधीन करतात, आपण पण आपलं जीवनातलं प्रथम स्थान कोणाला दिलं पाहिजे, देवाला. पण जे प्रथम स्थान आपण देवाला दिलं पाहिजे, ज्या प्रकारे ते लोक देतात, आज ते दिसत नाही. म्हणून देवाने वर्णन केलं, त्यांनी वस्त्र टाकले, त्यांनी विचार नाही केला का घाण होतील, नाही, पहिला मान देवाला, पहिला मान देवाला. म्हणून तुमच्या जीवनातलं प्रथम स्थान कोणाला आहे का, प्रथम स्थान प्रभूला आहे का, हे आम्ही चेक केलं पाहिजे. का आमच्या जीवनातलं प्रथम स्थान आम्ही कोणाला दिलं पाहिजे, देवाला दिलं पाहिजे. जर कशाबद्दल आम्ही पहिले बोलतो तर कशाबद्दल बोललं पाहिजे, पहिले वचनाबद्दल. आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान आम्ही प्रभूला दिलं पाहिजे, नंतर बाकीच्या गोष्टी, नंतर मित्रपरिवार, नंतर जगी गप्पा, नंतर टाइमपास, नंतर दुसऱ्या गोष्टी. पण सर्वस्त्र जी ताकद, जी एनर्जी पहिले कोणाच्या स्वाधीन करा, देवाच्या. मग जे थोडंफार काही उरलं असेल ते स्वतःसाठी वापरा. पहिले सर्वस्व कोणासाठी, देवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी विचार कर, मला प्रभूने खूप स्पर्श केले त्याद्वारे. प्रभू म्हणला विचार कर, आपण चांगले कपडे घातले तर आपण थोडे काम करत, आपला काय ड्रेस काय होऊन जाईल, खराब होईल. त्याच्यावर तर गाढव चालला. कोण चालला, गाढव. आणि झटकून ते पुन्हा घातला असत.
कारण आनंदाची गोष्ट आहे का त्याच्यावरून गाढव चाललंय. कोणाचं गाढव? येशूचं गाढव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जास्त तुमचा वेळ देवासाठी खर्च होईल, प्लीज तो खर्च करा. त्याच्यामध्ये संकोच करू नका, कारण त्याचे ब्लेसिंग्स मिळतील. कारण तुमचा वेळ तुम्ही वायफट गोष्टीमध्ये नाही घातला. कोणासाठी खर्च केलाय? देवासाठी. कारण जो एक्स्ट्रा टाइम भेटतोय देवाच्या कृपेने भेटतोय, मग हा वेळ जर तुम्ही जगात घालताय याचा हिशोब कोण घेईल? कळतंय का? प्रभू यायचा वेळ संपलाय का अजून बाकी आहे? वेळ संपलाय. एक्स्ट्रा टाइम आहे का नाही? हा एक्स्ट्रा टाइम कशासाठी दिला? 2000 वर्ष झाले का बाकी अजून? किती वर्ष एक्स्ट्रा चाललेत आता? 17 वर्ष एक्स्ट्रा झाले ना. एक्स्ट्रा टाइम चाललाय. काय चाललाय? कधी म्हणतो स्कोर कव्हर कर. तुझा जो स्पिरिच्युअल आध्यात्मिक जो स्कोर आहे ना तुझा, तो काय कर? कव्हर कर. कव्हर कर. पण तू म्हणतो अजून तुझं लक्षच नाहीये. माझ्या मार्गाकडे तुझं लक्ष नाही. एक्स्ट्रा टाइम मी दिला आहे, पण तू तुझ्या व्यक्तिगत जीवनातच अजून तू रम्य आहे. या वेळेचा मी काय घेईल? हिशोब घेईल. म्हणून आज ज्या प्रकारे ते आपलं सर्वस्व ते कपडे विचार न करता देवाला सादर करतात, तुमचा वेळ तुम्ही देवाच्या सेवेसाठी सादर करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा वेळ देवाच्या गोष्टीसाठी तुम्ही खर्च करा. तुमची चर्चा फक्त प्रभूच्या गोष्टीसाठी असू द्या. जर बाकीसाठी तुम्ही खर्च करता, देव हिशोब घेईल. काय घेईल? हिशोब घेईल. म्हणून त्या लोकांपासून आपण शिकलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कळतंय ना? त्यांनी परवा केली नाही. म्हणून आपला वेळ कोणासाठी खर्च करा? देवासाठी. देवासाठी. टी व्हीला प्लीज एक्स्ट्रा टाइम देऊ नका. जगिक गप्पांमध्ये जगिक टाइमपासमध्ये आपला वेळ घालू नका. आम्हाला प्रथम वेळ देवासाठी द्यायचा आहे. देवाच्या पायापाशी बसायचं आहे. मग वेळ असेल तर लोकांना जाऊन सुवार्थ सांगायची. मग वेळ असेल तर अजून लोकांना धरायचं. पण प्लीज अल्लडपणात जगिक गोष्टींमध्ये आपला वेळ आम्हाला घालायचा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पहिले सर्वस्व कोणासमोर टाकलं? विचार केला कोणता? आपण काय करतोय? आपण कोणत्या दिशेने चाललोय? आपण आपलं सर्वस्व देवाच्या स्वाधीन केलंय का? आम्हाला कळलंय का कोण आलाय? आम्हाला कळलंय का त्याने आम्हासाठी काय केलं? सर्व कळूनही जर आम्ही करत नाही तर आमच्यासारखा अल्लड व्यक्ती कोणीच नाही. त्यांना कळलं. एकदम कमी टाईम होता. सकाळी इश्यू एंट्री मारतो, लगेच इन्फॉर्मेशन जाती. गावात एकदम गडबड चालू होती. अरे काय करू, अरे काय करू. कमी टाईम. किती काय टाईम? त्या कमी टायमात चांगला परफॉर्म देतात. आमच्याकडे भरपूर टाईम आहे. देवाच्या कृपेने आमच्याकडे आहे का आमचा परफॉर्मन्स? आहे का आध्यात्मिकरित्या प्रभूचं काम? वेळ आहे आमच्याकडे. आम्ही करू शकतो. देवाचं कार्य पुढे घेऊन जाऊ. पण आपण ते करत. आपण फक्त संदेश ऐकतो, प्रोत्साहित होतो, निर्णय घेतो, पण तो अंमलबजावणीत कधीच येत नाही. ती फाईल पण चालू होती आणि कधी बंद होती ती कळत नाही. म्हणून यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्यांनी लगेच परवा न करता काय टाकून दिले? वस्त्र टाकून दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपलं जीवन पण कोणाचं स्वाधीन करून टाका? देवाच्या. देव तुमचं श्रम कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी त्यांनी काहीच पाहिलं नाही. आपला वेळ कोणासाठी द्या? देवासाठी. प्रेज द लॉर्ड. ओके, नेक्स्ट वीक घेऊ आपण. आणि खूप त्याच्यामध्ये रहस्य आहे. कारण आपण फक्त एकच म्हणतो की प्रभू तिथं गाढवाचा उपयोग केला, आता कोणाचा उपयोग कर? ते म्हणतो नाही करणार. प्रभू काय म्हणला मला? तर गाढवातल्या अशा काही गोष्टी प्रभूने दाखवल्या त्या समजणं गरजेचं आहे. म्हणून हा संदेश शॉर्टकटमध्ये नाही होणार. कारण ते म्हणतो का आता एकच तुला कळलंय का प्रभूला वाहनाची गरज आहे, आणि म्हणतो देवा हे काय मी इथं आहे, माझा उपयोग कर. ते म्हणतो फक्त प्रार्थनेतच एवढा डायलॉग आहे. कशामध्ये? मला तो डायलॉग नको, मला तो डायलॉग. मग देवाला नेमकं काय पाहिजे? देवाच्या कृपेने आपण येणाऱ्या बुधवारी पाहू. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या बुधवारी. कारण लेंदी टॉपिक आहे, म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये आध्यात्मिक रहस्य आहे. का प्रभूने गाढव का निवडलं? गाढवात अशा काय क्वालिटीज होत्या? त्या काळातले गाढव कशा टाईपचे होते? हे सर्व आम्ही डीपली पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. एक एक रेफरन्स प्रभू आम्हाला दाखवल आणि आम्हाला कळवल का फक्त हे म्हणून नाही जमणार का प्रभू मी ते गाढव आहे माझा उपयोग कर. त्याच्या आत काय ते तुमच्या समोर ठेवणार, ते तुम्ही घ्या, म्हणजे प्रभू तुमचा उपयोग करा. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या बुधवारी हा टॉपिक आपण कव्हर करू. तर प्लीज त्यासाठी नक्की या. आता आपण उभा राहूया आणि प्रे करूया. हे पित्या परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. आभार मानतो परमेश्वर. तू खूप महान देव आहे. तुझ्या महानतेबद्दल आम्ही संशय धरत नाही. पण ज्या प्रकारे तू अब्बा किती परमेश्वर एक एक गोष्ट काटेकोरपणे पाळतो प्रभू, असंच तू काही केलं नाही प्रभू. झावळ्याचा रविवार देखील त्याच्या मागचा तुझा उद्देश आहे माझ्या प्रभूला. आणि प्रभू तू म्हणतो की मी नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नाही, पूर्ण करण्यासाठी आलो.
आबा तू प्रत्येक गोष्टी माग काही ना काही आध्यात्मिक संदेश ठेवला माझ्या होय, माझ्या परमेश्वरा, देवा. आणि त्याद्वारे तू आमच्याशी बोलतो पित्या. Yes, yes. आणि त्या लोकांकडे किती कमी वेळ होता प्रभू, पण किती लवकर त्यांनी तयारी केली आणि किती उत्साहाने त्यांनी तुझा आबा आनंद स्वागत केला प्रभू. होय, राजा. आब्बा आज आमच्याकडे भरपूर वेळ आहे, Yes. आम्हाला माहिती आहे की तू येणार आहे परमेश्वर, मग आम्ही कशा प्रकारे तयार आहोत माझ्या पित्या. आता आम्हाला झावळ्या घेऊन उभं राहण्याची गरज नाही प्रभू, होय, राजा. पण आता आम्हाला नीतिमान अवस्थेमध्ये उभं राहण्याची गरज आहे प्रभू, होय, राजा. कारण ते नीतिमत्व दर्शवतं. आज आम्ही नीतिमान अवस्थेमध्ये उभं राहावं ही तुझी इच्छा आहे माझ्या परमेश्वर. राजा. जेणेकरून जेस तू येशील आम्हाला पाहून तुझा आनंद डबल होईल, कारण आम्ही तर राहणार नाही तुझ्याबद्दल, आम्ही तुझ्याबरोबर आम्ही घेतल्या जाऊ माझ्या पित्या. म्हणून मी प्रार्थना करतो की देवा या वाचनांद्वारे आम्हाला आमच्याशी तू व्यक्तिगतरित्या बोल, याचा अर्थ आम्हाला समजू दे. आणि त्या ठिकाणी जसं आम्ही पाहिलं माझ्या पित्या कशा प्रकारे त्यांनी ते आपली वस्त्र टाकली, त्यांनी परवाने केली प्रभू, आणि म्हणून आम्हालाही प्रभू आमचा वेळ जो आहे हा तुला देऊन टाकायचा आहे माझ्या परमेश्वरा. आमचं जीवन जे आहे तुला समर्पित करायचं आहे माझ्या पित्या लॉर्ड, जेणेकरून याचा उपयोग तुझ्या गौरवासाठी होईल प्रभू. त्या ठिकाणी तू तर गाढवावर बसलेला होता, पण त्यांनी यात आनंद केला की जरी गाढव चाललं तर चाललं काय फरक पडतो, पण त्यावर येशू बसलेला आहे प्रभू. माझा उपयोग तो पूर्ण तुझ्याच गौरवासाठी होणार आहे. होय, राजा. मग प्रभू मी का नाही आपला वेळ तुला द्यावा प्रभू, मी का माझा वेळ अल्लडपणामध्ये, मी का इथल्या तिथल्या गोष्टींमध्ये, मी का जगिक कार्यक्रमांमध्ये गप्पा गोष्टीमध्ये हरवल्या जातो पित्या. प्लीज प्रभू मला आत्म्यात हुशार ठेव, होय, का राजा. ज्या प्रकारे त्या लोकांकडे कमी वेळ असता त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्याची आठवण तू केली प्रभू, आणि आमच्या डोळ्यांसमोर आणलं. देव तू म्हणतोस का तू पण असं काही कर Yes. का तुझी आठवण मी करावी आणि चांगलं प्रतिफळ तुझ्यासाठी सजून ठेवावं, होय, का माझा मुलगा माझी मुलगी येणार आहे आणि तिने उत्तम काम केलं, तिला मला द्यायचं आहे. Yes, yes. फादर एक ख्रिस्ती जीवन जगायचं म्हणून मला जगायचं नाही प्रभू, माझ्या जीवनाला आध्यात्मिक अर्थ असू दे पित्या. होय, माझ्या देवा. आणि तू हिशोब घेईल Yes. कमी तुला जगापासून वेगळं केलं आणि काय उपयोग झाला, शेवटी तू पुन्हा जगात जाऊन भेसळ झालास. तू जगासारखाच अल्लड आहे, तू जगासारखाच वागतो, तुझ्यात काहीच फरक नाहीये. Yes. प्रभू मला बदलायचं, बदलायचंय प्रभू. मला चेंज व्हायचंय प्रभू. होय, राजा. जर माझ्यात तुझं भय नाहीये प्रभू, Yes. तर मी काय तुझी सेवा करणार पित्या. होय, राजा. माझ्यामध्ये तुझ्या सेवेच्या प्रती परमेश्वर रिस्पेक्ट येऊ दे प्रभू, Yes, yes. आणि आम्हात तुझा गौरव होऊ दे होय, फादर, माझ्या देवा. आम्हात तुझा गौरव होऊ दे. हो, yes. पुन्हा एकदा सर्व गौरव तुला देतो आणि प्रार्थना करतो की प्रभू गाढवाचं रहस्य आम्हाला प्रगट कर, होय, माझ्या देवा. त्याच्यामध्ये भरपूर गुज आणि रहस्य लपलेत Yes, पित्या, yes. आणि ते आम्हाला ऐकायचे पित्या होय, परमेश्वर. राजा. कारण ते जर आम्हाला कळलं तरच मला कळलं का कोणाचा परमेश्वर उपयोग करल. Yes. नाही तर फक्त आम्ही भावनात्मक प्रार्थना करू का देवा माझा उपयोग कर, पण ते म्हणतो कधीच तुझा उपयोग होणार नाही, कारण तुला वचन समजणं गरजेचं आहे, होय, कारण वचन सत्य आहे आणि सत्य तुला मोकळं करल. Yes, yes. फादर सर्व गौरव तुला देतो आणि प्रभूच्याच नावात मागतो, आमेन.